मी सौ रुपाली निलेश चाकणकर वरील विषयाने आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती। माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे आपणास सादर करत आहे। आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपली आणि सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे। भविष्यातही आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे। तर 2025 मधील स्थानिक वृत्तपत्रातल्या बातमीची दखल घेतली गेली होती। खरातच्या कार्यालयातील एकावरती आम्ही कारवाई देखील केली होती। 2025 मधील प्रकरणामध्ये खरातचं नाव कुठेच नव्हतं तरी देखील आम्ही कारवाई केली होती आणि 2025 मधल्या स्थानिक वृत्तपत्रातल्या बातमीची आम्ही दखल घेतली होती असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं। शिवलिका संस्थांवरती आम्ही सदस्य आहोत, माझं कुटुंब हे खरातला गुरु मानत होतं। 2025 साली जी काही बातमी आलेली होती त्याची दखल आयोगानं घेतल्याचं चाकणकरांनी सांगितलं। मी म्हणेल राज्य महिला आयोगावरची कीड गेली। अहो त्या पदावर बसून तर त्या महिलांचं शोषण करणार असेल, खोट्या महिला उभ्या करणार असेल, पीडिताचं चारित्र्य हनन करणार असेल आणि त्याच्यामध्ये त्या मिरक्या व त्याच्यात वाटून की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं जर वागणार असेल तर मी पुन्हा सांगते, भगवान के घर देर है अंधेर नहीं। ज्यांना पदावर बसवलं आहे ते जर त्यांचे कर्तव्य करणार नसतील, ते जर लोकांची मदत करणार नसतील, न्याय देणार नसतील तर त्यांनी राजीनामा देणं हे क्रमप्राप्त आहे। म्हणजे या गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या आणि ते अभय देत असताना त्या संविधानिक पदावर बसून हे काम करत होत्या। त्याच्यामुळे 2 दिवसापासून समस्त महाराष्ट्राच्या महिलांच्या वतीने त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही माननीय सुनेत्रा वहिनींना सुद्धा मागणी केली होती। महायुतीतल्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घेत त्यांचा राजीनामा घेतलेला आहे। पण लढाई अजून संपलेली नाही की रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा इतकी छोटी मागणी आमची नाही। रुपाली चाकणकरांना या संपूर्ण प्रकरणात सह आरोपी करून अटक झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले पाहिजेत आणि महत्वाचं की या सगळ्यांमध्ये रुपाली चाकणकरांची मागल्या 5-7 वर्षातली जी काही बेनामी संपत्ती आहे त्याची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झाली पाहिजे। तर रुपाली ठोंबरे पाटील आणि सुषमा अंधारेंकडनं मागणी केली जाते त्यांना सह आरोपी करा, मात्र अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठवणार असा इशारा चाकणकरांनी दिलाय। व्हायरल झालेला फोटो 2 सप्टेंबरचा नाही आणि जे काही फोटो पत्रकार परिषदेमधनं सुषमा अंधारे यांनी पाठवलेले आहेत तर तो दाखवलेले आहेत तर तो 2 सप्टेंबरचा नाही 12 सप्टेंबरचा फोटो आहे असं पुराव्यानिशी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांनी नुकतंच मीडियाला दाखवलाय। व्हायरल झालेला फोटो जो 2 सप्टेंबरचा असा दावा केला जात होता तो 2 सप्टेंबरचा नाही तर 12 सप्टेंबरचा आहे असं चाकणकरांनी नुकतंच सांगितलं। त्यामुळे सुषमा अंधारे या खोटे आरोप करतायत, त्यामुळे त्यांच्यावरती देखील कायदेशीर चौकटीत राहून तक्रार करणार असं देखील चाकणकर म्हणाले। अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठवणार, चुकीच्या बातम्या पसरवण्याचा देखील काहींनी प्रयत्न केला त्यांना देखील नोटीस पाठवणार। महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलंय, माझ्या हाताला कुठेही जखम नाही। 2 सप्टेंबरचा जो फोटो दाखवला जातोय तो 2 सप्टेंबरचा नसून 12 सप्टेंबरचा असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं। फक्त महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केल्याचं चाकणकर म्हणाल्या। या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया येत आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणतात चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही। स्वेच्छेनं वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केलाय। म्हणजे खरात प्रकरणामध्ये त्यांनी महिलांवर पत्रकारांवर टाकलेला दबाव, या प्रकरणी पोलीस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद किंवा चूक झाली असं त्यांना वाटत नाही। राजीनामा देताना पण उपकार असल्यागत चाकणकर यांचं वागणं निषेधार्ह आहे। चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही अशी टीका एक्सवरून पोस्ट करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। चाकणकर हा छोटा मासा आहे,
यात अजून किती मंत्री होते, कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी फोन केले याची देखील चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणतायत आपल्या पोस्टमधनं.